नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापुरात पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन, 2000 विद्यार्थ्यांच्या सहभागातून कवायत आणि अंबाबाईच्या गोंधळानं वेधलं लक्ष, उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव। मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही। नाशिकच्या प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वन विभागाकडे कार्यरत माधवी जाधव संतापल्या। कसबा वाळवेचे सुपुत्र कर्नल विनोदकुमार पाटील यांना भारत सरकारकडून विशिष्ट सेवा मेडल प्रदान, कर्नल पाटील यांच्या लष्करी सेवेतील अद्वितीय कामगिरीची दखल। प्रजासत्ताक दिन संचलनात गणेशोत्सव साकारलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथानं वेधलं सर्वांचं लक्ष। चित्ररथासोबतच्या कलाकारांमध्ये कोल्हापूरच्या कलाकारांचाही सहभाग। आणि ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। प्रजासत्ताक भारतात संविधान हाच प्रत्येक सामान्य माणसाच्या जगण्याचा अधिकार आहे, असे गौरवोद्गार राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले। त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्याचा मुख्य ध्वजवंदन सोहळा पोलीस परेड मैदानावर संपन्न झाला। या सोहळ्यात 2000 विद्यार्थ्यांची देशभक्तीपर संगीतावरील कवायत, देवी अंबाबाईचा देशभरात गाजलेला गोंधळाच्या सादरीकरणानं एक वेगळंच वातावरण तयार झालं। कोल्हापूर जिल्ह्याचा मुख्य ध्वजवंदन सोहळा पोलीस परेड मैदानावर संपन्न झाला। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायलं गेलं। पालकमंत्र्यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिवीक्षाधीन अधिकारी, परेड कमांडर आरांक्षा यादव यांच्यासोबत परेड निरीक्षण झाल्यानंतर विविध विभागांच्या पथकांनी संचलन केलं। IRB इंडियन रिझर्व्ह बटालियन ग्रुप नंबर 3 मानवंदना प्लाटून कमांडर PSI राहुल पांडुरंग कणसे। यानंतर प्लाटून क्रमांक 2 IRB इंडियन रिझर्व्ह बटालियन ग्रुप नंबर 3 व SRPF महाराष्ट्र ग्रुप 16 मानवंदना देत आहेत पोलीस बँड पथक। याचे बँड मेजर आहेत GPSI सिकंदर शेख, 37 वर्षाची सेवा यांची झालेली आहे। 2 वेळा ऑल इंडिया बँड कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा सहभाग आहे। अत्यंत आदरणीय मानवंदना स्टेलानं सातारा पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे। याचे चालक मार्गदर्शक आहे PSI KV आंबुडकर। यानंतर ते फायर करून जमावाला पांगवण्यासाठीची ही यंत्रणा PSI रणजित देसाई हे पथक कार्यरत आहे। CPR ॲम्ब्युलन्स आणि बचाव कार्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक 65 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी सीडी, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली अशी अत्याधुनिक सोय या दलामध्ये आहे। यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। उषाराजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोंधळगीत सादर केलं, तर विविध शाळांमधील 2000 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीतमय कवायतीमधून उपस्थितांमध्ये राष्ट्रभावना जागृत केली। यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी हुतात्म्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, संविधानातील मूल्य जपण्यासाठी, जिल्ह्याला आणि देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करूया असं आवाहन केलं। संविधान हाच देशातील सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा अधिकार असल्याचंही पालकमंत्र्यांनी नमूद केलं। यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं। राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मानित पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शंकर शिंदे तसंच जिल्ह्यातून विक्रमी ₹2,24,99,000 सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनासाठी योगदान दिल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S,
सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी सुभाष डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. भारत मंडपम नवी दिल्ली इथं राष्ट्रीय लोकगीत स्पर्धेत महाराष्ट्रानं सादर केलेल्या डॉक्टर आझाद नायकवडी यांच्या दिग्दर्शनाखालील आई अंबाबाईच्या गोंधळाला संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक मिळाला. यातील विजेते श्रद्धा तानाजी जाधव, जान्हवी सागर कांबळे, अनुष्का प्रकाश शिंदे, रुद्राक्षी प्रसाद हिरेमठ, पायल विशांत खोचीकर, कल्याणी दत्तात्रय चव्हाण, लावण्या रवींद्र चव्हाण, श्रेयस प्रवीण जाधव, रामदास देसाई, ओम प्रसाद तारे आणि सानिका धोंड यांचा सत्कार करण्यात आला. कागलमधील गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस यात्रेत आकाश पाळण्यात अडकलेल्या 18 नागरिकांची सुरक्षित सुटका केल्याबद्दल स्थानक अधिकारी जयवंत मल्हारी खोत, ओमकार श्रीनिवास खेडकर, वाहनचालक अमोल विश्वास शिंदे, फायरमन प्रमोद प्रभाकर मोरे आणि अभय रावसाहेब कोळी यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, कार्यक्रम समन्वयक प्रज्ञा संगपाळ, जिल्हा सल्लागार NTPC विक्रम आनंदराव आरळेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज किरण जयसिंग पाटील, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज रघुनाथ पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती अभिजित बाबासो धनवडे, बँक ऑफ इंडिया जिल्हा प्रबंधक पुनीत द्विवेदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी S कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, आणीबाणीतील सहभागी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना पुष्प देऊन पालकमंत्री आबिटकर यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नाशिकमध्ये आज पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी त्यांच्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख केला नाही. तिथं उपस्थित वनविभागाकडे कार्यरत माधवी जाधव यांनी याबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकमंत्री महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख अनावधानानं राहिला असल्याचं सांगितलंय. कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाला. मला सस्पेंड केलं तरी चालेल असं म्हणत संताप व्यक्त करणाऱ्या या आहेत माधवी जाधव. त्या महाराष्ट्र राज्याच्या वनविभागात सेवेत आहेत. त्यांचा नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल संताप व्यक्त करणारा हा व्हिडिओ आज समाज माध्यमातून जोरदार व्हायरल होतोय. माधवी जाधव आज नाशिकमधील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख केला नाही. यावरून माधवी जाधव संतापल्या. पालकमंत्र्यांनी ज्यांचं योगदान नाही अशा लोकांचा उल्लेख केला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक केला नाही असा आक्षेप घेत हा बाबासाहेबांचं नाव पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं, मी माळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातूनच होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. माधवी जाधव यांच्या या रुद्रावतारावर राज्यभरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटतायत. अनेकांनी त्यांच्या या बाणीदारपणाचं कौतुक केलंय. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपण जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळला नाही, तर ते अनावधानानं घडलंय असा खुलासा केलाय.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राजारामपुरीमधील 3ऱ्या गल्लीतील ताराराणी शाळेच्या पिछाडीला असलेल्या एका घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत करण जाधव यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाल्यानं सुमारे 35 लाख रुपयांचं नुकसान झालंय. राजारामपुरी 3री गल्ली इथल्या ताराराणी शाळेच्या पिछाडीला करण जाधव हे कुटुंबियांसमवेत राहतात. जाधव यांच्या घरी उदबत्ती तयार करण्याचा कारखाना आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी रोजी सायंकाळी जाधव यांच्या घरी शॉर्ट सर्किटनं आग लागली. या आगीत जाधव यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाल्यानं सुमारे 35 लाख रुपयांचं नुकसान झालंय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 2 ते 3 तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ध्वजवंदन केलं. शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानं याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. ध्वजवंदन प्रसंगी सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प कार्यस्थळावर चेअरमन नवीद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी नवीद मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक डॉक्टर चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. गोकुळच्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या दूध शीतकरण केंद्रांवरही ध्वजारोहण करण्यात आलं. संगम विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात आलं. विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानं एक नवा इतिहास रचला गेला. राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली. यानंतर विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीत सादर केलं. डॉक्टर जाधव यांनी यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ध्वजवंदनानंतर कुलगुरू डॉक्टर जाधव यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केलं. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील यांच्यासह विविध अधिकार मंडळाचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. आज प्रजासत्ताक दिनी मौनी विद्यापीठात अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ज्ञानासोबतच संस्कारांची बीजं रुजवणारं मौनी विद्यापीठ आज राधानगरी आणि बुदरगड तालुक्यांसाठी मूल्याधिष्ठित समाज निर्मितीचं केंद्र बनलंय, अशा संस्थेचा एक घटक असणं माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचं सांगितलं. यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, राहुल बजरंग देसाई, केडीसीसी बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आबिटकर, सरपंच प्रकाश वासकर यांच्यासह संचालक डॉक्टर PV पाटील, बाजीराव चव्हाण, डॉक्टर अरविंद चौगले, डॉक्टर RD बेलेकर, शामराव देसाई, सुरेश नाईक, शिवाजी चोरगे, विजय कदम, प्राध्यापक उदय शिंदे, सर्व विभाग प्रमुख, स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते. फक्त निवडणुकांच्या काळात नव्हे तर नेहमीच सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांशी कनेक्ट असणारा नेता अशी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची ओळख आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचारादरम्यान पुन्हा एकदा याची प्रचिती आली.
कार्यकर्ता हीच खरं तर नेत्यांची ऊर्जा असते, पण राजकारणाच्या बदलत्या स्वरूपात कार्यकर्त्यांना सन्मान देणारे नेत्यांची संख्या कमी होताना दिसतीये. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील मात्र याला अपवाद आहेत. कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेशी नेहमीच जिव्हाळा जपणारे नेते म्हणून आमदार सतेज पाटील यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या साधेपणातून, मनमोकळ्या स्वभावातून हा जिव्हाळा नेहमीच जपण्याचं काम केलंय. आज जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत त्यांच्या आणि कार्यकर्त्यांमधील अकृत्रिम जिव्हाळ्याचं दर्शन घडलं. आज आमदार सतेज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी दर्याचे वडगावमधल्या नागनाथ मंदिराच्या परिसरात कार्यकर्त्यांसोबत दुपारचं जेवण घेतलं. त्यांनी कार्यकर्त्यांच्या सोबत जमिनीवर बसून पंक्तीत जेवण केल्यानं कार्यकर्त्यांमधला त्यांच्याबद्दलचा आपलेपणा आणखी वाढीला लागला. इचलकरंजी शहरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. महापालिकेच्या वतीनं राजाराम स्टेडियममध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या ठिकाणी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. इचलकरंजीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, राजकीय पक्षांची कार्यालयं तसंच शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्ये ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. शहरातील मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. गडिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा केला. देशभक्तीपर भाषणं, गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे शालेय परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं राजाराम स्टेडियममध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. इथं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये राष्ट्रगीताच्या गजरात तिरंगा ध्वज डौलानं फडकत असताना उपस्थित नागरिकांमध्ये अभिमानाची भावना दिसून आली. दरवर्षीप्रमाणे NCC, MCC आणि RSPच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी तसंच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी शौर्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं दर्शन घडलं. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह अधिकच वाढवला. शहरातील माई बाल विद्यामंदिर शाळेच्या चिमुकल्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि वाहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेलं ऑपरेशन सिंदूर हे थरारक प्रात्यक्षिक. आपत्कालीन परिस्थितीत कार्यपद्धती कशी राबवली जाते याचं जिवंत दर्शन या प्रात्यक्षिकातून घडलं. एकूणच देशभक्ती, शिस्त आणि एकात्मतेचा संदेश देणारा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा इचलकरंजी शहरात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. DY पाटील ग्रुपच्या वतीनं प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठ प्रांगणात DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. साळोकेनगर कॉलेज कॅम्पसमध्ये विश्वस्त देवश्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कसबा बवड्यातील DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. ध्वजवंदनानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन करण्यात आलं. यावेळी NCCच्या विद्यार्थ्यांनी संचलन केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतं सादर केली. यावेळी तळसंदे इथल्या DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अनिलकुमार गुप्ता, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य संतोष चेडे, DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, CHRO श्रीलेखा साटम यांच्यासह अधिष्ठाता आणि विविध विभागांचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कसबा बवड्यातील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केल्यानंतर छोट्या मुलांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केलं. या निमित्तानं विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतं सादर करत वातावरण राष्ट्रभक्तिमय केलं. या समारंभाला डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू आर.के. शर्मा, आर्यमन पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, रिसर्च डायरेक्टर डॉक्टर पी.एस. पाटील, एनएसएस कोऑर्डिनेटर डॉक्टर अद्वैत राठोड, डॉक्टर डी.सी. लोखंडे, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, प्राचार्य अजित पाटील, असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील, संजय जाधव आदींसह विभाग प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साळुखेनगरमधील डॉक्टर डी.वाय. पाटील नॉलेज कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या ठिकाणी संस्थेच्या विश्वस्त देवश्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅम्पसचे संचालक डॉक्टर अभिजित माने होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणं, गीतं, साहसी प्रात्यक्षिकं आणि सांस्कृतिक सादरीकरणातून राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. यावेळी प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, प्रशालेच्या प्राचार्या डॉक्टर शांती कृष्णमूर्ती, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य निवास पाटील, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, फिजिकल डायरेक्टर प्राध्यापक सचिन पाटील, सागर शिंदे, रामेश्वरी पाटील यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हॉटेल सयाजी इथं माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. याप्रसंगी डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस, मुकेश रक्षित, मॅनेजर निखिल यादव, वैभव नाईक यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळालं. शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयं आणि ग्रामस्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. राधानगरी तहसील कार्यालयात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. पंचायत समितीत प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश संपतराव मेश्राम यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश कामत यांच्या हस्ते संविधान स्तंभाचं पूजन करण्यात आलं. राधानगरीतील जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी इनरव्हिल क्लब म्हापसाच्या अध्यक्षा वनिता फळारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी फार्मसी, नर्सिंग आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय लोकशाही आणि भारतीय राज्यघटना या विषयांवर मनोगत व्यक्त केली. यावेळी जेनेसिस इन्स्टिट्यूटचे प्रशासकीय प्रमुख डॉक्टर शोभराज माळवी यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचं प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजावून सांगितलं. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करत नाटिकांच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश दिला. यावेळी उपाध्यक्षा मधुरा म्हापसेकर, संचालिका अवंतिका तायशेटे, सचिन बोंबाडे, सुनील केरकर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पिरळ इथल्या कुमार विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीद जवानांचा सजीव देखावा सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. या सजीव देखाव्यातून भारतीय जवानांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचं प्रभावी चित्रण करण्यात आलं. यावेळी सरपंच अस्मिता पाटील, उपसरपंच राणी पाटील, मुख्याध्यापक प्रकाश चौगले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुशांत पाटील, प्राध्यापक कृष्णात कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या कला दालनात देवबाग आर्ट कॅम्प निसर्गचित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीनं देवबागमध्ये आर्ट कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॅम्पमध्ये जिल्ह्यातील 30हून अधिक कला शिक्षकांनी सहभाग घेत 60 ते 70 निसर्गचित्र रेखाटली आहेत. या निसर्गचित्रांचं प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या कला दालनात आयोजित करण्यात आलंय. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना सुवर्णा सावंत यांनी
या चित्र प्रदर्शनामुळं कला शिक्षकांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याचं सांगितलं. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी या प्रदर्शनामुळं कला शिक्षकांना प्रोत्साहन मिळाल्याचं सांगितलं. कला रसिकांसाठी आजपासून 29 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुलं असणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं प्रदर्शनात कलाकृती सादर केलेल्या कला शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजय दळवी, कलानिकेतन महाविद्यालयाचे मनोज दरेकर, एकनाथ कुंभार, अनिल अहिरे, शिवकुमार मुरतले, धनाजी सुतार, विठ्ठल पाटील यांच्यासह कला शिक्षक उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पथसंचलन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ. दिल्लीत घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर. कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे कौतुक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दादरमधील शिवाजी पार्कात ध्वजवंदन. आपल्या संविधानानं दिलेल्या व्यवस्थेच्या बळावर राज्य अधिक गतिमान आणि समृद्ध होईल. ध्वजवंदनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. ज्येष्ठ नेते शरद पवारांबद्दल संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपकडून सन्मान. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार मिळताच खासदार संजय राऊतांसह विरोधकांकडून टीकेची झोड. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातून लावणी नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर हिची एक्झिट. लावणी चांगला शो असल्याचं महाराष्ट्राच्या समोर सिद्ध करेन. लावणीवरून होत असलेल्या आक्षेपांवर राधा पाटीलचं सूचक वक्तव्य. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब यांच्या वतीनं दसरा चौक मैदानात विंटेज प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात 1937 पासूनच्या दुचाकी आणि 4 चाकी विंटेज वाहनांचा समावेश होता. प्रदर्शनातील जुनी वाहनं पाहण्यासाठी वाहनप्रेमींनी दसरा चौक मैदानात मोठी गर्दी केली होती. भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब यांच्या वतीनं दसरा चौक इथल्या मैदानात विंटेज प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. या क्लबमधील सर्वांनी पहिली गाडी ही घरची लक्ष्मी आहे या भावनेनं त्यांची जपणूक केली आहे. या गाड्या आजही त्या तितक्याच दिमाखात रस्त्यावरून धावतात. अशाच 1937 सालापासूनच्या दुचाकी आणि 4 चाकी विंटेज वाहनांची सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली. यानंतर दसरा चौक मैदानावर सर्व जुनी दुचाकी आणि 4 चाकी वाहनं लोकांना पाहण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रदर्शनातील दुचाकींमध्ये प्रसिद्ध असलेली 1947ची बँटम दुचाकी, BSA, 1952ची बुलेट, 1957ची BMW कंपनीची बुलेट, वेस्पा, लक्ष्मी, लॅम्ब्रेडा, बॉबी, जावा यासह विविध कंपन्यांच्या जुन्या काळातील दुचाकींचा समावेश होता. 4 चाकीमध्ये 1937 मॉडेलची ऑस्टिना, 1964ची इम्पाला कॉन्टेसा, मर्सिडीज, ओपन जीप अशा वैविध्यपूर्ण 4 चाकींचा समावेश होता. 2016मध्ये विवेकानंद कॉलेजमध्ये भरवण्यात आलेल्या एका वाहनांच्या शोमधून काही कोल्हापुरातील तरुणांना ही कल्पना सुचली आणि विविध क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येऊन त्यांनी या विंटेज कारच्या फेरी आणि प्रदर्शनाचं नियोजन केलं. गेली 9 वर्ष क्लबच्या वतीनं विंटेज प्रदर्शन आणि रॅली काढण्यात येते. क्लबचे अध्यक्ष विक्रम जाधव, उपाध्यक्ष आसिफ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनात जुनी वाहनं पाहण्यासाठी आणि या वाहनांसोबत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे दसरा चौक मैदानाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
जुना राजवाडा पोलिसांनी आज निर्माण चौक परिसरात कारवाई करत बेकायदेशीररित्या शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. छन्नू सिंग सरनोबत आणि अजिंक्य भोसले अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीचं एक पिस्तूल आणि 14 जिवंत राऊंड, एक मोपेड असा सुमारे 2,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापुरातील निर्माण चौक परिसरात एक जण बेकायदेशीररित्या शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगानं कारवाई करताना जुना राजवाडा पोलिसांनी बेकायदेशीररित्या शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. छन्नू सिंग सरनोबत आणि अजिंक्य भोसले अशी त्या दोघांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, 14 जिवंत राऊंड, एक मोपेड आणि मोबाईल असा सुमारे 2,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, अंमलदार सागर डोंगरे, अमर पाटील, प्रवीण सावंत, प्रशांत घोलप, प्रशांत पांडव, मोहन लगारे, वैभव खोत, स्वप्नील कांबळे, प्रीतम सूर्यवंशी, सचिन सुतार, निलेश नाझरे यांनी ही कारवाई केली. गेल्या वर्षभराच्या कालावधीत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले मोबाईल संच सायबर पोलिसांच्या मदतीनं शोधून आज ते मूळ मालकांना परत देण्यात आलेत. पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या उपस्थितीत आज सुमारे 5 लाख रुपये किमतीचे 20 गहाळ मोबाईल संच मूळ मालकांना परत देण्यात आले. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभराच्या कालावधीत गणेशोत्सव, शिवजयंती मिरवणूक, महाविद्यालयांचा परिसर आणि बसस्टॉप परिसरातून गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेले मोबाईल सायबर पोलिसांच्या मदतीनं राजारामपुरी पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध भागातून शोधून काढलेत. आज पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या उपस्थितीत 5 लाख रुपये किमतीचे 20 मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार कृष्णात पाटील, संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सत्यजित सावंत, सुशांत तळप, अमोल पाटील, सचिन पाटील, नितीश बागडी यांनी गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. इचलकरंजीत प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 300 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला असून 600 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. इचलकरंजीत प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरसेविका अरुणा बचाटे आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रमोद बाळासाहेब बचाटे यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदानासारख्या उपक्रमांचं सामाजिक महत्त्व अधोरेखित करत आयोजकांचं कौतुक केलं. डॉक्टर स्नेहल लवटे, डॉक्टर श्रुती लवटे यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांची तपासणी केली. या शिबिराचा 300 नागरिकांनी लाभ घेतला असून 600 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नगरसेवक सुशांत कलागते, मलकारी लवटे, आनंदा पाटील, रॉबिन कांबळे, प्रकाश निकम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील श्री मरगाई गल्ली तरुण मंडळाच्या वतीनं आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सहभागी होत 40हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या श्री मरगाई गल्ली तरुण मंडळाच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. या मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. CPR ब्लड बँकेच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 40हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं. या शिबिरासाठी सूरज साळोखे, उमेश मोरे, विनोद माने, मिलिंद जाधव, अभिजित चौगले, सूरज साळोखे, सिद्धार्थ जाधव, यश गायकवाड, प्रफुल्ल सुतार, योगेश जाधव, रजत जाधव, हर्ष माने, सागर जाधव, अजय काटाळे, अक्षय मिठारी, सागर जामदार, सौरभ सूर्यवंशी, रणजित राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. कोल्हापुरातील फिनिक्स फाउंडेशन तसंच स्वामी समर्थ योगा आणि फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त महिलांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 70हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. महिलांचे आरोग्य, सहनशक्ती आणि आत्मविश्वास वाढावा, तसंच नोकरी आणि व्यवसाय सांभाळत स्वतःसाठी वेळ काढणाऱ्या महिलांना एक सकारात्मक आणि प्रेरणादायी व्यासपीठ मिळावं या उद्देशानं स्वामी समर्थ योगा आणि फिटनेस क्लासचे संचालक, क्रीडा आणि योग शिक्षक शमुवेल सौंदडे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
16 ते 30, 31 ते 45 आणि 46 ते 60 अशा 3 गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 70 महिलांनी सहभाग घेतला. शांता शेट्टी, प्रियांका जाधव आणि दीपाली नंदा यांनी या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिलं. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी, विशेष गिफ्ट कूपन देऊन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या सोनाली सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. स्पर्धेत सर्वाधिक 411 सूर्यनमस्कार पूर्ण करणाऱ्या सुरेखा कोळी यांना सूर्यनमस्कार क्वीन या विशेष किताबानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सोनाली सावंत यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यांनी योगसाधना केवळ शरीराबरोबरच मनसुद्धा निरोगी ठेवण्याचं काम करत असल्यानं महिलांनी नियमित योगसाधना करावी असं आवाहन केलं. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पद्मा मुंगुरवाडी, शीतल घोरपडे, प्रज्ञा गिरी, संगीता जामदार यांनी परिश्रम घेतले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरात पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन. 2000 विद्यार्थ्यांच्या सहभागातून कवायत आणि अंबाबाईच्या गोंधळानं वेधलं लक्ष. उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही. नाशिकच्या प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वन विभागाकडे कार्यरत माधवी जाधव संतापल्या. कसबा वाळवेचे सुपुत्र कर्नल विनोदकुमार पाटील यांना भारत सरकारकडून विशिष्ट सेवा मेडल प्रदान. कर्नल पाटील यांच्या लष्करी सेवेतील अद्वितीय कामगिरीची दखल. प्रजासत्ताक दिन संचलनात गणेशोत्सव साकारलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथानं वेधलं सर्वांचं लक्ष. चित्ररथासोबतच्या कलाकारांमध्ये कोल्हापूरच्या कलाकारांचाही सहभाग. आणि ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे फेसबुक पेज फॉलो करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.